तर आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाड शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। हातात तिरंगा घेत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले। वंदे मातरम, भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणांनी महाड शहर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं। अकोला महापालिकेतर्फे हर घर तिरंगा 2026 अभियानांतर्गत शहरात भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली। महापालिका आयुक्तांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली। मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। हर घर तिरंगा अभियानांतर्गत येवला नगर परिषदेच्या वतीने शहरातून भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। रॅलीमुळे शहरातील वातावरण देशभक्तिमय झालेलं आहे। मनमाड रेल्वे स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांकडून कडेकोट तपासणी सुरू आहे। रेल्वे गाड्या, प्रवाशांचं सामान आणि स्टेशन परिसराची डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जाते। रत्नागिरीच्या खेडमधील खड्डेमय रस्त्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते 15 ऑगस्टला उपोषण करणार आहेत। दरम्यान रस्ता 6 महिन्यात पूर्ण करण्याचे रामदास कदमांचं जुनं आश्वासन सोशल मीडियावर व्हायरल झालं। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घोणसलवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरण इथं हजारो भक्तांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वात मोठी श्रीफळ हंडी पार पडली। 700 वर्षाच्या परंपरेत प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 नारळांचं श्रीफळ तोरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्फत अरण इथं देण्यात आले। रायगडच्या मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन आणि अलिबागमधील 543 शाळांसाठी केंद्र प्रमुखांची 27 पदं रिक्त आहेत। त्यामुळे शैक्षणिक देखरेखीचा भार उपलब्ध अधिकाऱ्यांवर पडत असून शाळांच्या प्रशासनावर परिणाम होतोय। भंडाऱ्यात विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या 20 खासगी आणि स्कूल बसवर आरटीओनं कारवाई केली। कागदपत्रे नसलेल्या, परवाना नसलेल्या आणि अवैध गॅस किट असलेल्या 9 वाहनांना अटकाव करण्यात आला। कारवाईत 2,57,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। राजस्थानातील कापड प्रक्रिया केंद्रावर प्रदूषणामुळे कारवाईचे निर्देश दिल्यानं मालेगाव, भिवंडी आणि इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला मोठा फटका बसला। प्रक्रिया उद्योग ठप्प झाल्यानं मालेगावातील 1 लाखांहून अधिक यंत्रमाग 17 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे। कापड अडकल्यानं रोजगार आणि कोट्यवधींच्या उद्योगावर संकट आलंय। एनसीएमसी कार्डधारकांना एसटीच्या सवलतीचे तिकीट देण्याचे निर्देश विभागीय नियंत्रकांना देण्यात आले। तसंच स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली। त्यामुळे अद्याप कार्ड न काढलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। वाशीममधील 75 लघु प्रकल्पात 29.58% तर 2 मध्यम प्रकल्पात 22.36% जलसाठा झाला। 11 प्रकल्पांमध्ये 50%हून अधिक साठा असून दमदार पावसामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना हौशी पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेत आहेत। सुरक्षा रक्षक नसल्यानं दुर्घटनेचा धोका असून प्रशासनानं तातडीने सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली होती। मालेगावच्या कवळाने परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या संशयावरून वन विभागानं दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून एअरगनसह साहित्य जप्त करण्यात आले। मोबाईलमध्ये मोर, ससे आणि घोरपडीच्या शिकारीचे फोटो आढळले असून वन विभागाचा तपास सुरू आहे। परभणीच्या मानवत एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी बीड, लातूर आणि धाराशिवमधून 6 आरोपींना अटक केली। यामध्ये कळमधील नगरसेवक मोशीम सलीम मिर्झा यांचा समावेश असल्याची माहिती न्यायालयानं आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। गोंदिया शहर आणि परिसरातील बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे। आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी आणि मोबाईल असा 2,51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। भिवंडीवाडा रस्त्यावर काल रात्री कंटेनर उलटलेला आहे। रस्त्यालगत संरक्षक खांब आणि रिफ्लेक्टर नसल्यानं अपघाताचा धोका कायम आहे। सुदैवानं दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही। रस्त्याच्या कामासोबत सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी होते।